चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल D2 अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळलेलं असेल मित्रांनो, आपलं जे काही रेग्युलर सेमिस्टरची एक्झामिनेशन स्टार्ट होणार आहे कधीपासून तर उद्यापासून। ठीक आहे, उद्या तुमची 27 तारीख आहे आणि 27 जानेवारीपासून तुमची जी काही रेग्युलर एक्झामिनेशन आहे ती स्टार्ट होत आहे। तर त्या रेग्युलर आणि सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे जे काही हॉल तिकीट आहेत ते हॉल तिकीट त्या ठिकाणी रिलीज केले गेलेले आहेत। तेच हॉल तिकीट कशा पद्धतीने आपण डाउनलोड करावे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सोबतच ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीटचा ऑप्शन येत नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे याबद्दल सुद्धा आपण डिटेल चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। सो बघा मित्रांनो, या ठिकाणी D2 युनिव्हर्सिटीचा MIS पोर्टलचे जे काही हॉल तिकीट आहेत ते हॉल तिकीट ऑलरेडी रिलीज झालेले आहेत आणि त्याबद्दलचे नोटिफिकेशन देखील तुम्हाला कॉलेजकडून येणार आहे। आता या ठिकाणी MIS पोर्टल म्हणजे याच पोर्टलची गोष्ट होत आहे। यामध्ये पोर्टलचे अपडेशन देखील थोडेफार प्रमाणात झालेले आहे। या ठिकाणी तुम्हाला यूजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा फिल करून त्या ठिकाणी तुम्हाला साइन इन या बटनावर क्लिक करायचे आहे। सो साइन इन या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल, ज्यामध्ये तुम्हाला माहीत आहे आपल्याला या ठिकाणी 3 डॉट्सवर त्या ठिकाणी काय करावं लागतं तर क्लिक करावं लागतं। सो 3 डॉट्सवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। या ठिकाणी स्क्रॉल डाऊन करायचे आहे। स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने हॉल तिकीट हे जे आहे त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे। सो हॉल तिकीटवर तुम्ही क्लिक करायचे आहे। आता हॉल तिकीटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे डाउनलोड हॉल तिकीट हा ऑप्शन आता इनेबल झालेला असेल। बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिले हॉल तिकीट जेव्हा आपण डाउनलोड करायचो त्यावेळेस तुम्हाला फक्त एवढा बॉक्स दिसत होता, बट या ठिकाणी आता नवीन विंडो डाउनलोड हॉल तिकीट अशा पद्धतीने त्या ठिकाणी ॲड झालेले आहे। सो आता ज्या विद्यार्थ्यांना हे ऑप्शन जे आहे हे आलेलं नसेल त्यांनी काय करायचं तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना डाउनलोड हॉल तिकीट असं ऑप्शन अजूनही बघायला भेटत नसेल त्यांनी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा। जर हॉल तिकीट आलेलं नाही, सो या ठिकाणी बघू शकतात ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्मवर क्लिक करायचे आहे। एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे आणि त्या प्रिंटवर तुम्ही त्या ठिकाणी एक्झामिनेशनला बसणार आहात। सो आणि जर तुम्हाला हॉल तिकीट आलंच नसेल ऑप्शन तर तुम्ही पहिले कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा, कारण कॉलेजशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन जे आहे ते एनेबल करण्यात येईल। सो अशा पद्धतीने तुम्हाला हॉल तिकीटचं ऑप्शन आलेलं आहे। ज्यांना आला आहे त्यांनी या ठिकाणी डाउनलोड ऑप्शन यावर क्लिक करायचे आहे। सो बघा, डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे हॉल तिकीट दाखवलं जाईल। यामध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन हॉल तिकीट, तुमचे सर्व नंबर वगैरे या ठिकाणी दाखवली जाईल। माहिती तुमची सगळी त्या ठिकाणी चेक करायची आहे। चेक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, आता सब्जेक्टवर महत्त्व द्या। या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट कोड, सब्जेक्ट, त्याची डेट आणि टायमिंग हे 3-4 जे पॉईंट आहेत ते तुमचे महत्त्वाचे असणार आहेत। सो हे लाईनप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले असणार आहे। शेवटी खाली स्क्रॉल केल्यानंतर काही तुम्हाला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स त्यामध्ये बघायला भेटतील, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर जे इन्स्ट्रक्शन्स असतात नॉर्मली ते सर्व, आणि शेवटी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी CEO साईन, प्रिन्सिपल साईन आणि कॉलेज स्टॅम्प अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी 3 साईन महत्त्वाच्या आहेत। सो तुम्ही आताच हे हॉल तिकीट प्रिंट करा आणि उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला हॉल तिकीट घेऊन जायचे आहे। जर हॉल तिकीट आलेलं नसेल तर एक्झाम फॉर्मची प्रिंट घेऊन जायची आहे आणि सोबतच कॉलेजशी कॉन्टॅक्ट करत राहायचा आहे। सो या ठिकाणी तुम्हाला 3 साईन घ्यायच्या आहेत, एक प्रिन्सिपल सर, एक कॉलेजचा स्टॅम्प आणि एक HODची साईनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे। सो अशा पद्धतीने साईन वगैरे तुम्ही आजच करून ठेवा। उद्यापासून जे तुमचे पेपर स्टार्ट होत आहेत त्या पेपरांसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट मित्रांनो। अशा पद्धतीने तुम्ही सर्व प्रकारचे हॉल तिकीट डाउनलोड करा आणि उद्याच्या पेपराला सकारात्मक पद्धतीने त्या ठिकाणी जायचे आहे। सो आय होप मित्रांनो हा छोटासा सकारात्मक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। मित्रांनो, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हॉल तिकीट डाउनलोड करण्यास मदत होईल। आणि अशाच प्रकारचे नवनवीन D2 युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनल D2 अपडेट्स मराठी याला नक्की सबस्क्राईब करा।
तर मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.